नमस्कार मित्रांनो, आज आपण एक सुंदर आणि खोल अर्थ असलेली गोष्ट समजून घेणार आहोत. देवापुढे नारळ का वाढवला जातो? आपण सगळेजण नारळ फोडतो, प्रसाद म्हणून ठेवतो, पण त्यामागचं शास्त्र तुम्हाला माहिती आहे का? नारळ सुरुवातीला हिरवा असतो, हळूहळू तो सुकतो आणि त्यानंतर तो शेंडीसह देवाला अर्पण करतो. या नारळाला 3 डोळे असतात आणि आपल्या देवतांची रचना देखील त्रिदेव या तत्वावरती आहे. ज्योतिषात पाहिलं तर 3 हा अंक गुरु आणि बुधाशी जोडलेला आहे आणि कुंडलीत 3रा भाव म्हणजे हात आहे. म्हणूनच आपण हातात नारळ घेऊन देवाला अर्पण करतो किंवा वाढवतो. नारळाचा बाहेरचा भाग कठीण असतो, तो फोडून आतलं शुभ्र आणि स्वच्छ खोबरं काढतो. ते पांढरं शुभ्र खोबरं म्हणजे चंद्राचं प्रतीक आहे आणि त्यातील गोड पाणीसुद्धा शुद्धता आणि जीवनशक्ती दाखवतं. जसं चंद्र पौर्णिमेला गोल आणि शांत दिसतो, तसाच नारळ देखील गोलाकार आणि आतून शुभ्र असतो. म्हणूनच नारळ अर्पण करणं म्हणजे आपल्या मनातील कठीणपणा तोडून शुद्ध भावनेने देवापुढे जाणं. ही फक्त परंपरा नाही, तर हे एक पूर्ण विचार करून तयार केलेली शास्त्रीय रचना आहे. प्रत्येक कार्याचा शुभारंभ नारियल वाढवून सुरू केला जातो आणि म्हणूनच म्हणतात, शास्त्र समजलं तर देव समजला. जर तुम्हाला असेच ज्ञान आणि अध्यात्माचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल रत्नपीठला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.